नमस्कार. अरिहंत एज्युकेशन फाउंडेशनचे अरिहंत कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय बावधन येथील मराठी विभागाच्या या यूट्यूब चॅनलवर मी प्राध्यापिका दुर्गा दगडे आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण व्याकरण या भागातील अलंकार या घटकाचा अभ्यास करत आहोत. अलंकारामध्ये आपण अपहुंती अलंकार व अनन्वय अलंकार हे अभ्यासले आहे. चला तर मग आपण पाहूया पुढचे दोन अलंकार, एक अतिशयोक्ती अलंकार व दुसरा अर्थातरण्यास. चला तर मग सुरुवात करूया अतिशयोक्ती अलंकार. पहा, अलंकारामध्ये प्रत्येक गोष्टीचे चमत्कृतीपूर्ण वर्णन करायचे म्हणजे त्यात थोडी अतिशयोक्ती आलीच. उदाहरण, तिचे मुख चंद्रासारखे आहे किंवा डोळे कमळासारखे आहेत हे म्हणताना खुलवून सांगायचे असते. म्हणजेच कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते आणि त्यावेळी अतिशयोक्ती अलंकार होतो. आता तुमच्यासमोर मी एक उदाहरण दिलेलं आहे. त्या उदाहरणाचं आपल्याला निरीक्षण करायचे आणि आशयाच्या दृष्टीने असंभाव्यता आपल्याला अभ्यासायची आहे. ती कशा प्रकारे? चला तर मग उदाहरण पाहूया. पहा, नळराजाच्या घोड्याच्या दौडीचे वर्णन करताना कवी म्हणतो, जो अंबरी उफळता खूर लागला आहे, तो चंद्रमा निज तनुवरी डाग लागे. पहा, आता या उदाहरणामध्ये अंबर म्हणजे आकाश. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्यायचे, नळराजाचा घोडा हा आकाशात उफाळला आणि उफाळल्यावरती त्याचं जे खूर आहे ते चंद्राला लागलं आणि चंद्रमा म्हणजे चंद्र. पहा, जो अंबरी उफळता खूर लागला आहे, तो चंद्रमा निज तनुवरी डाग लागे. तनु म्हणजे शरीर, म्हणजे आपण पाहतो चंद्राला डाग आहे. म्हणजे इथे कवीने त्या डागाचं वर्णन म्हणजे नळराजाच्या घोड्याच्या उफाळल्यामुळे त्याच्या खुराचा लागलेला डाग. म्हणजे हे जरी असंभवनीय असलं तर तसं घडल्याचं वर्णन केल्यामुळे या ठिकाणी अतिशयोक्ती झालेली दिसून येते. चल तर मग आणखीन एक उदाहरण पाहूया. कोणत्याही गोष्टीचे कारण घडल्यानंतर कार्य घडत असते, पण याच्या उलट प्रकार घडल्याचेही कवी कधी कधी सांगून मोकळा होतो. तो कशा प्रकारे? तर उदाहरण पाहूया. काव्य अगोदर झाले, नंतर जग झाले सुंदर. रामायण आधी, मग झाला राम जानकीवर. म्हणजे या उदाहरणामध्ये आपल्याला असं लक्षात येते की जगाच्या अगोदर काव्य निर्माण झाले व रामाच्या अगोदर रामायण घडले. म्हणजे असं सांगणं यात असंभाव्यतेची परमावधीच आहे. म्हणजे हा सुद्धा एक अतिशयोक्तीचा एक प्रकार आहे. यावरून आपल्याला असं लक्षात येईल की असंभाव्य किंवा अशक्य गोष्टी झाल्याचे वर्णन जिथे असते तिथे अतिशयोक्ती हा अलंकार होतो. मग यावरून आपल्याला अतिशयोक्ती अलंकाराची काही वैशिष्ट्ये सांगता येईल. ती अशी, पहिलं म्हणजे एखाद्या गोष्टीचे, प्रसंगाचे वर्णन केलेले असते. दुसरं, ते वर्णन अधिक फुगवून केलेले असते. आणि तिसरं, त्यामुळे त्या वर्णनाशी असंभाव्यता, कल्पना, रंजकता अधिक स्पष्ट होते. आणि आणखीन एक उदाहरण पाहूया, म्हणजेच अतिशयोक्ती अलंकार हा आपला जरा जास्त लक्षात राहील. पहा, उदाहरणामध्ये एक मुलींच्या भोंडल्यातील एक गीत आहे. पहा, दमडीचं तेल आणलं, सासूबाईंचं नाणं झालं, मामंजींची दाढी झाली, भाऊजींची शेंडी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला. म्हणजेच पहा, दीड दमडीचं तेल म्हणजे या तेलामध्ये कोणकोणत्या गोष्टी उरकल्या हे सांगताना त्या वस्तुस्थितीपेक्षा किती फुगवून सांगितलेल्या आहेत ते पहा. आणि यावरूनच आपल्याला अतिशयोक्ती अलंकाराबाबत लक्षात ठेवायचे ते म्हणजेच कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते. त्यावेळी हा अलंकार होतो. की अजून एक
असंभाव्य किंवा अशक्य गोष्टी झाल्याचे वर्णन जिथे असते तिथे अतिशयोक्ती हा अलंकार होतो. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अतिशयोक्ती अलंकार हा तुम्हाला समजला असं ग्राह्य धरून आपण आपल्या पुढील अलंकाराकडे वळूया. तो म्हणजेच अर्थातरण्यास. अर्थांतर म्हणजेच याचा अर्थ आहे दुसरा अर्थ आणि न्यास म्हणजे शेजारी ठेवणे. यावरून आपल्याला अर्थातरण्याची व्याख्या करता येईल ती अशी: एका अर्थाचा समर्थक असा दुसरा अर्थ त्याच्या शेजारी ठेवणे, म्हणजेच एक विशिष्ट अर्थ दुसऱ्या व्यापक अर्थाकडे नेऊन ठेवणे म्हणजेच अर्थातरण्यास होय. आता अर्थातरण्यास अलंकार अभ्यासनापूर्वी आपण काही उदाहरण पाहूया. उदाहरण आहे: तदितर खगभेने वेगळाले पळाले, उपवन जल केली जे कराया मिळाले, स्वजन गवसला जो त्याच पाशी नसे तो, कठीण समय येता कोण कामास येतो. आता हे उदाहरण जर आपण पाहिलं, याच्यामध्ये भेने म्हणजेच भीतीने आणि जल केली म्हणजे जलक्रीडा. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या उदाहरणामध्ये हंसाबरोबर इतरही पक्षी जलक्रीडा करत आहेत. पण जलक्रीडा करत असताना अचानक नळराजा तिथे आला आणि नळराजाने हंसाला पकडल्यानंतर पाहिलं तर सर्व पक्षी त्या ठिकाणी घाबरून पळाले. त्या हंसाची कोणीही मदत केली नाही, त्याच्याजवळ कोणीही राहिलं नाही. आणि हे सगळं सांगून झाल्यावरती शेवटी कवीनं त्यावरून एक सामान्य सिद्धांत सांगितलेला आहे. तो म्हणजेच कठीण समय येता कोण कामास येतो. म्हणजेच या उदाहरणामध्ये आपण पाहिले शेवटी एक सामान्य सिद्धांत सांगितलेला आहे. चला तर आपण आणखीन एक उदाहरण पाहूया. बोध खलास न रुचे, अहिमुखी दुग्ध होय गरल, श्वानपुच्छ नलिकेत घातले होईना सरळ. आता याच्यामध्ये खल म्हणजे दुष्ट, अहि म्हणजे साप आणि गरल म्हणजे विष. म्हणजे पहिल्या ओळीमध्ये आपल्याला असं लक्षात घ्यायचं आहे की दुष्ट माणसाला कितीही चांगला उपदेश केला तरी तो त्याला आवडत नाही. म्हणजेच बोध खलास न रुचे, तुम्ही दुष्ट माणसाला कितीही चांगलं सांगितलं तरी ते त्याला रुचत नाही, त्याला पटत नाही, त्याला आवडत नाही. आणि दुसरं, अहिमुखी दुग्ध होय गरल. अहि म्हणजे साप, म्हणजे सापाला पाजलेल्या दुधाचे विषयातच रूपांतर होते. हे सांगून झाल्यावरती जीवनात येणारा एक अनुभव पुढे सांगितलाय. श्वानपुच्छ नलिकेत घातले होईना सरळ, म्हणजेच कुत्र्याची शेपटी नळीत घातली तरी ती वाकडीच राहणार. म्हणजेच या अर्थाच्या वरील वाक्याने सर्वसामान्य सिद्धांताच्या स्वरूपात मांडलेला आहे. म्हणजेच या उदाहरणावरून आपल्याला या अर्थातरण्यास अलंकाराची पुढील प्रमाणे व्याख्या करता येईल ती अशी: एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरण किंवा विशेष उदाहरणावरून शेवटी एखादा सामान्य सिद्धांत काढला तर अर्थातरण्यास अलंकार होतो. आणि या सर्वांवरून आपल्याला अर्थातरण्यास अलंकाराची वैशिष्ट्ये काही कळतील ती अशी: पहिलं म्हणजेच विशेष उदाहरणावरून एखादा सर्वसामान्य सिद्धांत सांगितला जातो आणि दुसरं, सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणे दिली जातात. आणि आपण पाहिलं अर्थांतर म्हणजेच दुसरा असा अर्थ आणि न्यास म्हणजेच शेजारी ठेवणे. चला तर मग आपण आणखीन एक उदाहरण पाहूया, त्यामुळे अर्थांतरण्यास अलंकार आपल्याला समजण्यास सोपा जाईल. उदाहरण आहे: होते जरी संतत दुष्ट संग, न पावती सज्जन सत्वभंग, असोनिया सर्प सदा शरीरी, झाला नसे चंदन तो विषारी. म्हणजे या पंक्तीमध्ये असा अर्थ आहे की पहिली ओळ होते जरी संतत दुष्ट संग, न पावती सज्जन सत्वभंग. म्हणजे सज्जन सतत जरी दुष्टांच्या संगतीत आले तरी सज्जनांची सात्विकता नष्ट होत नाही. आणि हा विशेष सिद्धांत सांगितल्यानंतर कवीने निसर्गातलं एक सामान्य उदाहरण दिलेलं आहे. ते असे: असोणीय सर्प सदा शरीरी,
झाला नसे चंदन तो विषारी. म्हणजेच साप चंदनाच्या झाडावर सतत राहतात, तरी पण चंदनाचे झाड मात्र विषारी बनत नाही. यावरून आपल्याला असं लक्षात येईल की एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरण किंवा विशेष उदाहरणावरून शेवटी एखादा सामान्य सिद्धांत काढला तर त्या ठिकाणी अर्थातरण्यास अलंकार होतो. चला तर मग विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण आज अतिशयोक्ती अलंकार व अर्थातरण्यास अलंकार अभ्यासला आणि हे दोन्ही अलंकार तुम्हाला समजले असं ग्राह्य धरून मी तुम्हाला स्वयं अध्ययनासाठी काही कृती देत आहेत. पहा, पुढील पंक्तीतील अलंकार ओळखून ते स्पष्ट करा. पहिलं उदाहरण आहे, मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्यासी. दुसरं, अनंत मरणे आधी मरावी, स्वातंत्र्याची आस धरावी, मारील मरणाची मरणाभावी, मग चिरंजीवपण ये बघते. तिसरं उदाहरण, फूल गळे फळ गोड झाले, बीज नुरे डौला तर डुले, तेज जळे बघ ज्योत पाजळे, का मरणी अमरता ही नखरी. चौथं उदाहरण, एका हाताने कधीतरी मुली टाळी वाजते काय. पाचवं उदाहरण, सावळावर बरा गौर वधूला. या सर्व पद्यपंक्तीतील अलंकार तुम्ही ओळखून तो स्पष्ट करायचा आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया आपला नवीन घटक घेऊन. तत्पूर्वी धन्यवाद.